गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. आणि बघा भाजी निवडण्यापासून माझी तयारी आहे. काय होतं, ही भाजी पुन्हा खराब होईल तांदूळसा. आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही, काही काही जण चवळी म्हणतात. या भाजीला चवळीची भाजी म्हणतात काही काही जण, आम्ही म्हणतो तांदूळसा. हे बघा, हे पहा तांदूळाची भाजी मी निवडली, चिरली आणि पाण्यामध्ये म्हणजे पाणी घालून ठेवलं आहे. भाजीमध्ये पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे. आणि त्यासाठी बघा, आता भाजीसाठी काय करते, हे पहा मिक्सरमधनं लसूण, शेंगादाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे. हे बघा, ओबडधोबड कूट, कोण आबाडधोबड म्हणतो, कोण आम्ही ओबडधोबड म्हणतो. हे बघा, इकडे बारीक करून घेतलं. इकडे आमटी केलेली आहे, गोड आंबट वरण. हे पहा, अशी तांदूळाची भाजी बनवली मी. म्हणजे होती आहे, कढईमध्ये टाकलेली आहे. तुम्ही कशी करता मैत्रिणींनो, कमेंट्समध्ये सांगा. मी तर अशी करत असते. लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट. कोण कांदा घालतं, कोणतं म्हणजे कोण कांदा पण घालून करतात. तशी छान लागते, अशी छान वाटते, साधी सुट्टी अशी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता नाश्ता बनवते. हे बघा, आज नाश्त्याला उशीर झालेला आहे. आज पण लाईट बघा कालच्यासारखी, आज लाईट सकाळी गेलेली होती 7:15 आणि आत्ता आलेली आहे. इकडे पोहे बनवते. हे बघा, इकडे झाले नाश्ता, पोहे. हे जरा आणि सासूबाई बघा सकाळ सकाळ काय उपद्रव करून घेतलेत, लागून घेतले. तिथं पडल्यात, दोन्ही हात सोडले आणि पडले तिथे. हे पहा, इकडे मी चहा बनवत आहे. 11 वाजलेत सकाळचे. का तर मावशी येतील ना आता, सासूबाईंना सांभाळणार आहे. तर बघा, सासूबाईंनी सकाळ सकाळ उपद्रव करून घेतलेला आहे. हे बघा, दोन्ही हात सोडून चालतात. पडल्या इथे, कितीच पडल्या, इथेच पडल्यात. तरी इतकं लक्ष असतं, एवढं लक्ष असतं. आता किती लक्ष द्यायचं सांगा बरे. सारखं म्हणत असतो, इथे पकडा, तिथे पकडा. आणि डायपर घालून, तुम्ही डायपर घालून बसा, डायपर घालून घेतच नाही डायपर. किती सांगायचं आता सांगा. आता डायपर काढून ठेवले, मावशी आली की डायपर घालणार आहे. तरी ते काय करतात मी, ते का डायपर घातलं ना 10 मिनटात काढून ना उशीखाली ठेव, गादीखाली ठेव, कोपऱ्यात टाक, असं करतात. ऐकत नाहीत सासूबाई, हट्टी आहेत, हट्टी खूप. पण भोगावं लागतं, कोणाला सांगा. आता सकाळी पडल्यानंतर त्यांना त्रास होतोच आहे, आपल्याला पण होतो. आज तर सकाळी पुन्हा लाईट गेली होती नेमकं, आणि त्यांना आंघोळीला जायचं. इथं गॅसवर पाणी तापून दिलं होतं त्यांना. म्हणजे चला आता गॅसवर पाणी तापून दिलं तर आंघोळ करा. तर आंघोळ करायला जाताच हात सोडून दिला. आणि माझं लक्ष नव्हतं, माझं आणि ह्यांचंही नव्हतं. मी ड्राय बाल्कनीमध्ये होते, इथे भांडी हे करत होते. आता उद्या आमच्या मावशीबाई येणार नाहीत भांड्याच्या, तर म्हटलं चला 2-4 भांडी घासत होते, तेवढ्यात त्यांनी हा पराक्रम केलेला आहे. आणि त्यामुळे काय केलं, मी आज सकाळी रसिकाकडे गेलीच नाही. का तर ह्या असं हे काय म्हणतात त्याला, पडून घेतलेले आहेत. मग आणि ह्यांना पण जायचं होतं कामाला, ऑफिसला. पुन्हा ते म्हणतील तुला काळजीच नाही. तसं हात पाय म्हणजे व्यवस्थित आहेत सासूबाई, असं नाही की अपंग आहेत. सगळं त्यांचं झाल्यानंतर म्हटलं जाऊ दे, आज काही रसिका पण म्हटली मला, मम्मी आज काही तू येऊ नकोस, जाऊ दे, आज मी ॲडजस्ट करते. विरांशला मी एकटी स्कूलमध्ये सोडून येते नेऊन.
आज आवडते त्याचं मी. आज ते वर्क फ्रॉम होम आहे तिचं, त्याच्यामुळे. चला, असं एक एक दिवस असा आमचा एक एक दिवस असा असतो बघा. किती काळजी घ्या, आता किती काळजी घ्यायची सांगा. किती काळजी घ्यायची माणसांना. सारखं मागे पुढे तरी असतोच आहे. मी तर असते तर हे तर असतातच. आणि असं घरात दोघं असं नाही, मी असं करून घेतलं, कसं करायचं. हे बघा मावशी आलेत आत्ता. मावशी तेच म्हणत ते ऐकत नाहीत. आपल्याला हालता येत नाही बाबा, आपल्या जागेवर बसले गप. आणि हे म्हणले मी आज नगरला नाही जाणार, तर मला कामाला नाही. मला काय वाटलं इथं पण नाही जाणार कामाला, घरी असतील. कुठलं काय 10:30 वाजता ते म्हणतात अगं तू डबा नाही भरला का. मी भरते लगेच म्हणून डबा भरून दिला ह्यांना. आता उठायचं नाही, डायपर घालून घ्यायचं ते मावशींकडनं. तर बघा यांचा डबा भरला, हे ऑफिसला गेले. आता मावशी आलेत, आता मी जाते रसिकाकडे, कारण का पुन्हा विरांश येईल स्कूलमधनं. आणि आता तिचे रसिकाचे पण थोडी कामं आवरायची आहेत. चला चला आता रसिकाकडे निघाली बघा. काल ही लिफ्ट बंद होती, रिपेअर केलेली आहे. आली ही लिफ्ट खाली. आता रसिकाला पण कसं लोड होतो, तर तिचं काय करणार, करतो लेकरू माझं तसंच. आली बघा लिफ्ट, हे आली, फ्लोअर आला तिचा. चला इथूनच सुरुवात करूया. रसिकाचं काम चाललंय बघा, दाखवू का. काही नाही, आले मावशीबाई, म्हणलं चला आता जाऊया. हां बरं आहे हनुवटी. मग काय काय खाल्लं की नाही तायडा नाश्ता. चला रसिकाकडे आली बघा. आता वाजले 11:30 आणि मावशीबाईंचं काम चालू आहे, भांडे घासतं. आता हे सगळं आपण थोडं झटकाझटकी करते. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.